नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट योगेश्वर बुडवे आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण आत्तापर्यंत FIR बद्दल माहिती घेतली, झिरो FIR बद्दल माहिती घेतली, कंप्लेंट कशी दाखल करतात, या नॉन कॉग्निजेबल केसमध्ये कसा रिपोर्ट दाखल करतात याबद्दल आपण माहिती घेतली. या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवणार आहे. आज आपण बघणार आहोत फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये जे सुरुवातीची काही एक दोन सेक्शन आहेत ते आपल्याला याच्या पुढे जाण्यासाठी ते सेक्शन आधी बघणं अत्यंत आवश्यक आहे. ते आपण आज बघणार आहोत. तर त्यामध्ये पहिला सेक्शन हा ऍक्ट कधी आला, त्याची डेट वगैरे आहे आणि बाकीचा हा ऍक्ट नागालँड अशा काही भागामध्ये जो लागू नाही आहे तर तो आपण बघण्यापेक्षा आपण हा ऍक्ट कधी आला फक्त याची तारीख आणि डेफिनेशन क्लॉज बघणार आहोत. डेफिनेशन क्लॉजमध्ये एक टर्म समजून सांगण्यात आली आहे की ह्या टर्मसाठी कुठला त्याचा अर्थ दिलेला आहे, त्या अर्थ काय दिला आहे हे डेफिनेशन क्लॉजमध्ये देण्यात आलं आहे. सबसेक्शन 2 मध्ये फौजदारी प्रक्रिया ते सबसेक्शन 2 मध्ये देण्यात आले. तर हा फौजदारी प्रक्रिया संहिता ही 1 एप्रिल 1974 पासून हा कायदा लागू करण्यात आला आहे. 1 एप्रिल 1974 पासून हा ऍक्ट कम इन टू फोर्स अशा पद्धतीने म्हणजे हा ऍक्ट तेव्हापासून अंमलात आलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत डेफिनेशन क्लॉजमध्ये सर्वात पहिली डेफिनेशन जी आहे ती बेलेबल ऑफेन्सची. तर बेलेबल ऑफेन्समध्ये काय सांगण्यात आले की बेलेबल ऑफेन्स मीन्स an offense which is shown as bailable in the first schedule or which is made bailable by any other law for the time being in force, and non-bailable offense means any other offense. आता बेलेबल ऑफेन्स मध्ये म्हणजे जे ह्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या पहिल्या परिशिष्टामध्ये जी विभागणी करून देण्यात आलेली आहे की कोणता गुन्हा हा जामिनास पात्र आहे आणि कोणता गुन्हा हा अजामीन पात्र आहे. ज्या गुन्हा जामीन पात्र म्हणजे बेलेबल म्हणजे जामीन पात्र, ज्या गुन्ह्यामध्ये जामीन पात्रता आहे त्यावेळेस पोलीस ऑथॉरिटी किंवा कोर्ट हे दोन्हीही त्या गुन्ह्यामध्ये जामीन अक्युजला देऊ शकतात. फक्त नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये म्हणजे जो अजामीन पात्र गुन्हा आहे त्यामध्ये कोर्टालाच ऑथॉरिटी आहे की सर्टन सर्कमस्टन्सेसमध्ये काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या अक्युजला ते बेल देऊ शकतात नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये. तर बेलेबल ऑफेन्स हे जे फर्स्ट शेड्यूलमध्ये सांगण्यात आले की कुठला गुन्हा बेलेबल आहे आणि कुठला गुन्हा बेलेबल नाही आहे हे त्यानुसार समजून घेण्यात येईल. आणि जर दुसऱ्या कोणत्या अजून दुसऱ्या पिनल जो लॉ आहे त्या पिनल लॉनी जर सांगितलं असेल की तो ऑफेन्स बेलेबल आहे तर तो ऑफेन्स बेलेबल तिथं गृहीत धरण्यात येईल. त्याची पुढची डेफिनेशन जी चार्जची आहे, चार्जची डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपल्याला 211 पासून जे चार्जचं स्पेशल सेक्शन दिलेलं आहे ते सेक्शन आपल्याला बघावं लागेल, त्याशिवाय आपल्याला चार्ज हे समजणार नाही. त्यामुळे आपण जे चार्जच्या ज्यावेळेस आपण चार्ज समजून सांगायला घेऊ किंवा त्यावेळेस त्याचा व्हिडिओ घेऊ त्यावेळेस आपण चार्ज पूर्णपणे व्यवस्थितपणे समजून घेऊ. आता आपण बघू कॉग्निजेबल ऑफेन्स. कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये मीन्स अन ऑफेन्स फॉर विच अँड कॉग्निजेबल केस मीन्स अ केस इन विच अ पोलीस ऑफिसर मे in accordance with the first schedule or under any other law for the time being in force arrest without warrant. म्हणजे कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये म्हणजे ज्या ऑफेन्समध्ये FIR होते म्हणजे ज्या ऑफेन्समध्ये FIR होते तो कॉग्निजेबल ऑफेन्स असतो आणि ज्या ऑफेन्समध्ये FIR होत नाही तिथं नॉन कॉग्निजेबल हा रिपोर्ट बनला जातो आणि त्यावेळेस कंप्लेंट केल्या जाते त्याच्यानंतर. तर याच्यामध्ये सुद्धा पहिल्या परिशिष्ट जो दिलेला आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या त्यामध्ये बेलेबल ऑफेन्स आणि कॉग्निजेबल याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे की कोणता ऑफेन्स बेलेबल आहे, कोणता ऑफेन्स नॉन बेलेबल आहे, कोणता कॉग्निजेबल आहे, कोणता नॉन कॉग्निजेबल आहे आणि कोणत्या कोर्टाने तो ट्रायल घेतली पाहिजे त्याची म्हणजे JMFCने ट्रायबल आहे का सेशन कोर्टाने ट्रायबल आहे ह्याबद्दलची माहिती त्या परिशिष्टामध्ये फर्स्ट परिशिष्टामध्ये दिलेली आहे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या. तर कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये पोलीस अथॉरिटीला डायरेक्ट अथॉरिटी परमिशन आहे किंवा पॉवर आहे त्यांना दिलेली की ते कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये अरेस्ट करू शकतात विदाऊट वॉरंट. फक्त नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये त्यांना अरेस्ट करल्या जाऊ शकत नाही त्या गुन्हेगाराला नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये. ते आपण या नॉन कॉग्निजेबल रिपोर्टच्या वेळेस बघितलेलं आहे. तर आपण आता कंप्लेंट आपण ज्यावेळेस बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं कंप्लेंट कशा पद्धतीने दाखल होती. तर त्या कंप्लेंटची जी डेफिनेशन दिलेली आहे सबसेक्शन D सब क्लॉज D मध्ये सेक्शन 2 फौजदारी प्रक्रिया संहितेचा सेक्शन 2 मध्ये D मध्ये दिलेली आहे. तर बघू कंप्लेंट मीन्स एनी ॲलिगेशन मेड ओरली ऑर इन रायटिंग
to a magistrate with a view to his taking action under this code that some person, whether known or unknown, has committed an offense but does not include a police report. कंप्लेंट म्हणजे काय, आपण त्याच वेळेस बघितलं की तोंडी किंवा लिखित स्वरूपात तुम्ही मॅजिस्ट्रेटला कोर्टापुढे तुमची तक्रार मांडू शकतात, कैफियत तुमची मांडू शकतात. ती तुमच्या ओळखीचा माणूस म्हणजे ओळखीतला माणूस असो किंवा अनोळखी माणूस असो. जो ओळखीचा म्हणजे ज्यांनी तुमच्या विरुद्ध जो गुन्हा केलाय तो तुमच्या ओळखीतला असो किंवा अनोळखीतला असो, तुम्ही त्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध सुद्धा कंप्लेंट करू शकता आणि ओळखी माणसाच्या विरुद्ध सुद्धाही कंप्लेंट करू शकता. तर त्यामध्ये बट डज नॉट इन्क्लूड अ पोलीस रिपोर्ट असं म्हणण्यात आले. म्हणजे पोलीस रिपोर्ट जे पोलीस ऑथॉरिटी 173 नुसार जे ऑफेन्स इन्व्हेस्टिगेशन, क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर जो रिपोर्ट दाखल करतात तो रिपोर्ट म्हणजे कंप्लेंट ग्राह्य धरण्यात येणार नाही. बाकीचं जे दुसरा जो कॉमन मॅन जो कंप्लेंट दाखल करतो कोर्टामध्ये नोन किंवा अननोन पर्सन विरोधात काही एखादा गुन्हा घडला असेल तर ती तोंडी असो किंवा लिखित स्वरूपात असो तर ती त्याला कंप्लेंट गृहीत धरण्यात येईल या सबक्लॉज डी नुसार. तर त्याचं एक्सप्लेनेशन देण्यात आलंय. A report made by a police officer in a case which discloses after investigation the commission of a non-cognizable offense shall be deemed to be a complaint and the police officer by whom such a report is made shall be deemed to be the complainant. म्हणजे आता याच्यामध्ये असं सांगितलंय एक्सप्लेनेशन मध्ये की जो रिपोर्ट दाखल केला जातो 173 मधला जो रिपोर्ट असतो फायनल रिपोर्ट आफ्टर इन्व्हेस्टिगेशन आहे, इन्व्हेस्टिगेशन तपास संपल्यानंतर जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट तपास झाल्यानंतर जर पोलीस अथॉरिटीला असं आढळून आलं की हा रिपोर्ट हा कॉग्निजेबलचा नसून हा नॉन कॉग्निजेबल गुन्ह्याचा रिपोर्ट आहे तर त्यावेळेस सुद्धा तो जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट म्हणजे कंप्लेंट असं गृहीत धरण्यात येईल आणि त्या जो पोलीस ऑफिसर ते रिपोर्ट दाखल करेल त्याला कंप्लेनंट म्हणून गृहीत धरण्यात येईल. त्यावेळेस फक्त इथंच हे एक्सप्लेनेशन देण्यात आले, नाही तर अदरवाईज 173च्या रिपोर्टमध्ये ते कंप्लेंट होत नसते. फक्त तो जर नॉन कॉग्निजेबल केस असेल तरच त्याच वेळेस ती कंप्लेंट होते. तर आता ई दिलंय सबक्लॉज ई सेक्शन 2चं ई काय सांगते, हायकोर्ट मीन्स हायकोर्टची डेफिनेशन सांगितली. हायकोर्ट म्हणजे काय हे सांगितले की इन रिलेशन टू एनी स्टेट द हायकोर्ट फॉर दॅट स्टेट. म्हणजे एखाद्या राज्या संबंधित जर तिथे एखादा हायकोर्ट असेल तर ते हायकोर्ट. नंबर 2 काय सांगितलं त्यामध्ये, इन रिलेशन टू अ युनियन टेरिटरी टू विच द ज्युरिडिक्शन ऑफ द हायकोर्ट फॉर अ स्टेट हॅज बीन एक्सटेंडेड बाय लॉ दॅट हायकोर्ट. म्हणजे ते हायकोर्ट की ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आणि एक राज्य या दोघांचं मिळून एक हायकोर्ट जर दिला असेल तर ते हायकोर्ट गृहीत धरण्यात येईल. नंबर 3 काय सांगतं, इन रिलेशन टू एनी अदर युनियन टेरिटरी द हायेस्ट कोर्ट ऑफ क्रिमिनल अपील फॉर दॅट टेरिटरी अदर दॅन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. म्हणजे एखाद्या युनियन टेरिटरीमध्ये म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये जर एखादा हायकोर्ट अटॅच नसेल ते राज्य सरकारला जर ते युनियन टेरिटरी अटॅच नसेल तर त्यावेळेस त्या युनियन टेरिटरीमधलं जे कोणतं हायेस्ट अपिलेट क्रिमिनल अपिलेट कोर्ट असेल त्याला हायकोर्ट म्हणून गृहीत धरण्यात येईल. सुप्रीम कोर्ट एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सोडून त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये जे कोणतं हायेस्ट कोर्ट असेल सुप्रीम कोर्ट सोडून तर त्या कोर्टाला हायकोर्ट म्हणून गृहीत धरण्यात येईल. तर यामध्ये 2 राज्याचं मिळून सुद्धा एक हायकोर्ट देण्यात येतं. जसं की बॉम्बे हायकोर्ट हे गोवाचं सुद्धा हायकोर्ट आहे. गोवा आणि बॉम्बेचं हे दोन्ही मिळून एकच हायकोर्ट आहे बॉम्बे हायकोर्ट. फक्त त्याचे बेंचेस औरंगाबाद, नागपूर आणि पणजीला आहेत. तर त्या पद्धतीनं हे हायकोर्ट इथं सांगण्यात आलं आहे. तर एफ काय सांगतं, इंडिया म्हणजे आपल्या भारताचं सांगण्यात आलंय फक्त की भारत म्हणजे काय, मीन्स द टेरिटरीज टू विच दिस कोड एक्सटेंड. ह्या ज्या डेफिनेशन मी सांगतोय आता ह्या डेफिनेशन फक्त ह्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये ज्या ठिकाणी हे शब्द येतील जे आता मी सांगितले त्या शब्दांसाठी हा अर्थ याचा घ्यायचा की हायकोर्ट म्हणजे काय, इंडिया म्हणजे काय, चार्ज म्हणजे काय, कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या डेफिनेशन क्लॉजमध्ये दिल्या आहेत त्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्यामध्ये जेव्हा आपण पुढे बघणार आहोत पूर्ण ऍक्ट त्यावेळेस ह्या डेफिनेशन तिथं कशा लागू पडतील त्यासाठी इथं हे सांगण्यात आलं आहे. तर इन्क्वायरी जी मध्ये काय सांगितलं, इन्क्वायरी म्हणजे काय, इन्क्वायरी मीन्स एव्हरी इन्क्वायरी अदर दॅन अ ट्रायल कंडक्टेड अंडर धिस कोड बाय अ मॅजिस्ट्रेट ऑर कोर्ट. इन्क्वायरी म्हणजे चौकशी, तपास नाही. इन्क्वायरी म्हणजे चौकशी जी की जज, मॅजिस्ट्रेट किंवा कोर्टमध्ये जज आणि मॅजिस्ट्रेट हे जे 2 व्यक्ती जे चौकशी करणार ट्रायलच्या आधी, ट्रायल सुरू झाल्यावर नाही, ट्रायल सुरू झाल्यावर ती ट्रायल सुरू होती पण ट्रायलच्या आधी जी काही चौकशी होणार मॅजिस्ट्रेटकडून किंवा कोर्टाकडून त्याला हे त्याला इन्क्वायरी म्हणण्यात आलेलं आहे.
एच मध्ये काय सांगले, इन्व्हेस्टिगेशन इन्क्लूड्स. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय हे सांगण्यात आलंय. Investigation includes all the proceedings under this code for the collection of evidence conducted by a police officer or by any person who is authorized by a magistrate in this behalf. इन्व्हेस्टिगेशनची डेफिनेशन ही इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आहे, म्हणजे इन्क्लूड्स केलं याच्यामध्ये. कोणती काय इन्क्लूड्स केलंय की जे काय प्रोसिडिंग होणार एव्हिडन्स म्हणजे पुरावा जमा करण्यासाठी जी काय प्रोसेस चालू असते त्या प्रोसेसला तपास असं म्हणलं जातं. म्हणजे पुरावा जमा करण्यासाठी पोलीस ऑफिसर जे स्टेटमेंट घेतात किंवा अजून पंचनामे करतात किंवा अजून दुसऱ्या ज्या गोष्टी पंचनामे करणं, फोटो, अॅक्युजचे स्टेटमेंट घेणं, विटनेसचे स्टेटमेंट घेणं, ह्या सगळ्या गोष्टी, नकाशे बनवणं, अजून ज्या गोष्टी ज्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये इन्क्लूड आहे, ह्या जे काय करणार एव्हिडन्स जमा करण्यासाठी जे काय गोष्टी करणार ती गोष्ट म्हणजे तपास. तर इन्व्हेस्टिगेशनचे आपण सेक्शन 156 पासून आपण पुढे बघणार आहोत. आता इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास. आता हे एवढं लक्षात घ्या, इन्व्हेस्टिगेशन हे पोलीस ऑफिसर करतात, एक्सेप्ट असं दिलं त्याच्यामध्ये काय सांगितले, अदर दॅन अ मॅजिस्ट्रेट. म्हणजे मॅजिस्ट्रेट इन्व्हेस्टिगेशन करत नाही, मॅजिस्ट्रेट फक्त इन्क्वायरी करतात. इन्क्वायरी म्हणजे चौकशी फक्त मॅजिस्ट्रेट करतात, तपास फक्त पोलीस ऑथॉरिटी आणि अदर पर्सन जे की मॅजिस्ट्रेटनी त्यांना ऑथोराईज केलंय तपास करण्यासाठी तेच व्यक्ती फक्त तपास करू शकतात. तर मॅजिस्ट्रेट हे तपास करणार नाही, मॅजिस्ट्रेट फक्त चौकशी करणार आणि चौकशी हे फक्त मॅजिस्ट्रेट करणार, पोलीस ऑथॉरिटी करणार नाही. तर त्याच्यामध्ये अजून आय मध्ये दिलंय, सब क्लॉज आय मध्ये ज्युडिशियल प्रोसिडिंग म्हणजे काय. ज्युडिशियल प्रोसिडिंग इन्क्लूड्स एनी प्रोसिडिंग इन द कोर्स ऑफ विच एव्हिडन्स इज ऑर मे बी लिगली टेकन ऑन ओथ. ज्युडिशियल प्रोसिडिंगची डेफिनेशन सुद्धा इन्क्लुझिव्ह आहे. अशी प्रोसिडिंग की ज्या प्रोसिडिंगमध्ये पुरावा हा शपथेवर पुरावा दिला जातो, ज्या ठिकाणी शपथेवर पुरावा दिला जातो त्या प्रोसिडिंगला ज्युडिशियल प्रोसिडिंग असं म्हणण्यात आलेलं आहे या ठिकाणी. तर जे काय सांगतं त्याचं लोकल ज्युरिडिक्शन बद्दल सांगितले, स्थानिक ज्युरिडिक्शन याच्याबद्दल सांगण्यात आलंय. इन रिलेशन टू अ कोर्ट ऑर अ मॅजिस्ट्रेट means the local area within which the court or magistrate may exercise all or any of its or his powers under this code, and such local area may comprise the whole of the state or any part of the state as the state government may by notification specify. लोकल ज्युडिक्शन म्हणजे त्या कोर्ट ज्या ठिकाणी स्थापना झाली आहे त्या कोर्टाला राज्य सरकारने जिथे सांगितले, म्हणजे जसं आपण उदाहरण घेऊ, औरंगाबाद कोर्टाला फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरती मर्यादितच औरंगाबादची जेवढी बाउंड्री आहे, औरंगाबाद जिल्ह्याची जेवढी बाउंड्री आहे त्याच ठिकाणी फक्त औरंगाबाद जिल्हा न्यायालयाला त्यांचं ज्युडिक्शन एक्झरसाइज करता येईल. त्याच्या व्यतिरिक्त औरंगाबाद जिल्हा न्यायालयाला त्याच्या पलीकडचं ज्युडिक्शन, तिकडच्या पलीकडची केस ही तिथं त्यांचं ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करता येणार नाही. तशाच पद्धतीने एखाद्या कोर्ट असा असतं की ज्या कोर्टाला पूर्ण राज्यभरामध्ये, पूर्ण राज्यातली जर एखादा समजा मोठा गुन्हा घडला, एखादी साखळी घडली, या साखळीमध्ये ह्या जिल्ह्यात काही घटना घडल्या, त्या जिल्ह्यात काही गुन्हे घडले, हे सगळे पूर्ण गुन्हे एकाच न्यायालयामध्ये, म्हणजे राज्य सरकार त्या प्रकारे ठरवून देतं की एका न्यायालयामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातले पूर्ण गुन्हे एकाच न्यायालयामध्ये त्याची ट्रायल घेतल्या जाणार. अशा ठिकाणी अशा वेळेस सुद्धा त्या न्यायालयाचं हे ज्युरिडिक्शन हे पूर्ण राज्य सुद्धा होऊ शकतं. के मध्ये मेट्रोपॉलिटन बद्दल सांगण्यात आलं आहे. मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे काय, मीन्स एन एरिया डिक्लेअर ऑर डीम टू बी डिक्लेअर अंडर सेक्शन 8 टू बी मेट्रोपॉलिटन एरिया. सेक्शन 8 मध्ये आपण बघितले तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतोय की त्या मेट्रोपॉलिटन एरियामध्ये कसं, कोणता एरिया आपण त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सांगण्यात आलंय की मेट्रोपॉलिटन एरिया हा सेक्शन 8 नुसार जसं डिक्लेरेशन होतं, त्याचं नोटिफिकेशन होतं राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून, त्या पद्धतीनं त्या एरियाला मेट्रोपॉलिटन एरिया हे म्हणल्या जातं. तर याचं एल काय सांगतं, सब क्लॉज एल काय म्हणतं, नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स मीन्स अन ऑफेन्स फॉर विच अँड non-cognizable case means a case in which a police officer has no authority to arrest without warrant. आधीच आपण सांगितलंय की नॉन कॉग्निजिबल केसमध्ये विदाउट वॉरंट अरेस्ट करता येणार नाही. ती पॉवर फक्त कॉग्निजिबल दखलपात्र गुन्ह्यामध्येच ती पॉवर पोलीस ऑथॉरिटीला आहे की विदाउट वॉरंट अरेस्ट करण्याची. अदाखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस ऑथॉरिटीला अरेस्ट करण्याची पॉवर नाही. एम मध्ये
नोटिफिकेशन बद्दल सांगितले फक्त की नोटिफिकेशन ह्या शब्द म्हणजे काय, मीन्स अ नोटिफिकेशन पब्लिश इन द ऑफिशियल गॅजेट, म्हणजे राज्यपात्र, केंद्रीय राज्याचं राज्यपत्र आणि केंद्रीय राज्यपत्रामध्ये जे काही ऑफिशियल गॅजेटमध्ये जे काही पब्लिश होणार नोटिफिकेशन येणार त्या नोटिफिकेशनला ह्या शब्दाचं मिनिंग देण्यात आलं आहे की त्याला नोटिफिकेशन असं म्हणण्यात येईल. ऑफेन्स म्हणजे काय हे सांगण्यात आलंय आता इथे एन मध्ये, सबक्लॉज एन मध्ये. ऑफेन्स म्हणजे मीन्स अन ऍक्ट ऑर ओमिशन मेड पनिशेबल by any law for the time being in force and includes any act in respect of which a complaint may be made under section 20 of the Cattle Trespass Act 1871. म्हणजे अशी कृत्य किंवा असं एखादी कृत्य न करणं, एखादं कृत्यही की जे गुन्हा आहे आणि एखादं असं कृत्य की जे न करणं सुद्धा गुन्हा आहे, जे की एखाद्या विशिष्ट कायद्याने त्याला पनिशेबल केलंय त्याला आपण गुन्हा म्हणजे ऑफेन्स असं म्हणण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी कुठं मर्डर होतोय किंवा कुठं काय अजून एखादा गुन्हा घडतोय जो की एखाद्या कॉमन पर्सन समोर गुन्हा घडतोय, तर त्या कॉमन पर्सनची ही ड्युटी आहे की त्यांनी त्या गुन्ह्यापासून त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला वाचवावं, ही त्याची मॉरल ड्युटी आहे आणि कायदेशीर सुद्धा त्याची जबाबदारी बनती की त्या गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी अडथळा आणावा किंवा त्याला थांबावं की हा गुन्हा होऊ देऊ नये म्हणून. ही त्याची ओमिशन असणं म्हणजे हा त्याचा, हे त्याचं न करणं म्हणजे ओमिशन, हा त्यांना न करणं म्हणजे हा त्याचा गुन्हा झाला आणि जो करतोय हा त्याचा गुन्हा झाला, करणं हा त्याचा गुन्हा झाला, हा आणि येणं न थांबवणं हा याचा गुन्हा झाला. तर अशा पद्धतीनं जे करणं, एखादी गोष्ट करणं आणि एखादी गोष्टी न करणं, ह्या गोष्टी ज्या कायद्यामध्ये सांगण्यात आले त्याला गुन्हा असं संबोधण्यात आलंय, त्याला पण ह्या CRPC फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये गुन्हा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आणि ओ मध्ये काय सांगले, ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन. ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणजे कोण असेल याबद्दल सांगण्यात आले की आपण बघितले FIR जिथं आपण नोंदवतो त्या FIR 154 मध्ये आपण बघितलंय की ऑफिसर इन्चार्जकडे FIR ही नोंदवली गेली पाहिजे. तर त्याबद्दल ऑफिसर इन्चार्ज कोण असेल याच्याबद्दल हे सबक्लॉज ओ सांगतो. ओ मध्ये काय सांगितलंय, इन्क्लूड्स when the officer in charge of the police station is absent from the station house or unable from illness or other cause to perform his duties, the police officer present at the station house who is next in rank to such officer and is above the rank of constable, or when the state government so directs, any other police officer so present. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय की ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणजे कोण असन, जो की साध्या भाषेमध्ये सांगायचं झालंच तर जो कॉन्स्टेबलच्या वरती, म्हणजे जी रँक कॉन्स्टेबल जी रँक असती, कॉन्स्टेबल रँकच्या वरचे जे अधिकारी आहे ते सगळे ऑफिसर इन्चार्ज म्हणून पोलीस स्टेशनचे होऊ शकतात किंवा ते ऑफिसर इन्चार्ज म्हणून त्यांना गृहीत धरण्यात येऊ शकतं कॉन्स्टेबलच्या वरचे. ऑर व्हेन द स्टेट गव्हर्नमेंट सो डायरेक्ट, किंवा एखाद्या वेळेस राज्य सरकार पण डायरेक्ट करू शकतं की कॉन्स्टेबलच्या खालचा रँकचा जो माणूस आहे, जी व्यक्ती आहे, त्यांना सुद्धा ऑफिसर इन्चार्ज म्हणून ग्राह्य धरण्यात यावं. त्यावेळेस ते राज्य सरकारचं डायरेक्शन राहील, त्यावेळेस तो माणूस ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन पकडण्यात येईल. नाहीतर फौजदार प्रक्रिया संहितेनुसार जो व्यक्ती जी कॉन्स्टेबल ह्या पदाच्या वरची आणि कॉन्स्टेबल पर्यंत आहे त्या व्यक्तींना ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की एखाद्या वेळेस जर ऑफिसर इन्चार्ज जो असन वरच्या रँकवाला तिथपासून एखादा इन्स्पेक्टरला जर ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन असेल ते जर अब्सेंट असेल काही कारणास्तव त्यांच्या तब्येतीमुळे किंवा अजून कशामुळे, तर त्यानंतर त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील ते ऑफिसर हे ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस म्हणून त्यांना पकडण्यात येईल, त्यांना ग्राह्य धरण्यात येईल. ते फक्त कॉन्स्टेबल पर्यंत चालत येणार ती प्रोसेस, त्याच्या खालचा ऑफिसर फक्त कॉन्स्टेबलच्या खाली जो कोणता ऑफिसर आहे त्यांना ऑफिसर इन्चार्ज म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही जोपर्यंत राज्य सरकार तसं नोटिफिकेशन डायरेक्ट करणार नाही तोपर्यंत. पी मध्ये प्लेस बद्दल सांगण्यात आले. प्लेस म्हणजे काय, इन्क्लूड्स अ हाऊस, बिल्डिंग, टेंट, व्हेकल अँड वेसल. म्हणजे घर, एखादं मोठं राहायचं ठिकाण, बिल्डिंग, बंगला वगैरे काही, किंवा टेंट, झोपडी वगैरे जे काय असेल ते सुद्धा, गाडी आणि जहाज या सगळ्यांना प्लेस म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे ते एक
विशिष्ट जागा आहे असं प्रकारे गाडी म्हणजे त्याला सुद्धा एक प्लेस म्हणून ग्राह्य धरण्यात येईल त्या गोष्टीला. तर क्यू मध्ये प्लीडर बद्दल सांगण्यात आले. प्लीडर म्हणजे कोण? व्हेन यूज विथ रेफरन्स टू एनी प्रोसिडिंग इन एनी कोर्ट means a person authorized by or under any law for the time being in force to practice in such court and includes any other person appointed with the permission of the court to act in such proceeding. एखाद्या प्रोसिडिंग मध्ये जो व्यक्ती त्याची बाजू मांडतोय किंवा त्या व्यक्ती प्रोसिडिंग त्याची बाजू मांडतोय त्याला प्लीडर म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. किंवा जर कोर्ट एखाद्या व्यक्तीला परमिशन देईन त्याची दुसऱ्याची बाजू मांडण्याला परमिशन देईन, म्हणजे जसं की वकिलांना एक त्यांच्या क्लायंटची बाजू मांडायला अथॉरिटी आहे, तसे वकील म्हणजे प्लीडर, त्यांना प्लीडर म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आर मध्ये सांगण्यात आलंय की पोलीस रिपोर्ट म्हणजे काय? मीन्स अ रिपोर्ट फॉरवर्डेड बाय अ पोलीस ऑफिसर टू अ मॅजिस्ट्रेट अंडर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 173. त्याला पोलीस रिपोर्ट म्हणण्यात येईल. आपल्या बोली भाषेमध्ये त्याला चार्जशीट असं म्हणतात, पण त्याला फायनल रिपोर्ट असतो तो पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशनच्या नंतरचा फायनल रिपोर्ट 173 नुसार येतो, त्याला आपण चार्जशीट म्हणतो. एस मध्ये सांगण्यात आले पोलीस स्टेशन म्हणजे काय सांगण्यात आले. पोलीस स्टेशन मीन्स एनी पोस्ट और प्लेस डिक्लेअर जनरली और स्पेशली बाय द स्टेट गव्हर्नमेंट to be a police station and includes any local area specified by the state government in this behalf. म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे एखाद्या विशिष्ट जागेला ठिकाणाला पोलीस स्टेशन म्हणण्यासाठी राज्य सरकार जेव्हा नोटिफिकेशन काढेल की ह्या एरियासाठी अमुक एरियासाठी हे पोलीस स्टेशन देण्यात आलं आहे, म्हणजे हा अमुक एरिया ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो, तर ते त्या एरियासाठी ते पोलीस स्टेशन ग्राह्य धरण्यात येईल राज्य सरकारच्या नोटिफिकेशन नंतर. त्याच्यामध्ये यू मध्ये सांगण्यात आले पब्लिक प्रॉसिक्युटर बद्दल सांगण्यात आले. मीन्स एनी पर्सन अपॉइंटेड अंडर सेक्शन 24 अँड इन्क्लूड्स एनी पर्सन ऍक्टिंग अंडर द डायरेक्शन्स ऑफ अ पब्लिक प्रॉसिक्युटर. आता पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकिलाबद्दल सांगण्यात आलंय की सरकारी वकील म्हणजे कोणता वकील, तर जो वकील सेक्शन 14 फौजदारी प्रक्रिया संहितेच्या सेक्शन 24 नुसार ज्यांची नेमणूक होते त्यांना सरकारी वकील म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या सेक्शन 24 नुसार ज्यांची नेमणूक होते किंवा सरकारी वकील अजून त्यांच्या दुसऱ्या कोणाला जे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे त्यांना केस कंडक्ट करायला लावतील, म्हणजे जसं की याच्यामध्ये सांगितलंय इन्क्लूड्स एनी पर्सन ऍक्टिंग अंडर द डायरेक्शन, त्यांच्या डायरेक्शन नुसार एखादा व्यक्ती ऍक्ट करत असेल म्हणजे केस हँडल करत असेल तर त्यांना सुद्धा पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून ग्राह्य करण्यात येईल. व्ही मध्ये सब डिव्हिजन बद्दल सांगण्यात आले. सब डिव्हिजन मीन्स अ डिव्हिजन ऑफ अ डिस्ट्रिक्ट, म्हणजे एका डिस्ट्रिक्टचे 2 भाग करण्यात आले. हे जसं काही ठिकाणी जसं औरंगाबादच्या व्यतिरिक्त वैजापूर हे एक सब डिव्हिजनचा भाग केलेला आहे. औरंगाबाद डिस्ट्रिक्टमध्ये वैजापूर येतं पण त्याला एक सब डिव्हिजन म्हणून एक वेगळा भाग करण्यात आला आहे. तसं अजून बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. डब्ल्यू मध्ये काय सांगितलंय समन्स केस बद्दल सांगितलंय. समन्स केस मीन्स अ केस रिलेटिंग टू अन ऑफेन्स अँड नॉट बिंग अ वॉरंट केस, म्हणजे आता एक्सक्लुडिंग डेफिनेशन म्हणजे वॉरंट केस एक्सक्लूड करून म्हणजे ज्या वॉरंट केस आहेत त्या सोडून त्याच्या व्यतिरिक्त जे उरतील त्या समन्स केसेस. तर वॉरंट केसेस म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल त्यासाठी. तर वॉरंट केस हे एक्स मध्ये दिले. सब क्लॉज एक्स मध्ये काय सांगितले वॉरंट केस मीन्स a case relating to an offense punishable with death, imprisonment for life or imprisonment for a term exceeding 2 years, म्हणजे ज्या गुन्ह्यामध्ये 2 वर्ष किंवा 2 वर्षाच्या पुढची शिक्षा म्हणजे लाईफ आणि डेथ इथपर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देण्यात आहे ते शिक्षा त्या गुन्ह्यामध्ये ती वॉरंट केस होते. आणि याचाच अर्थ की 2 वर्षाच्या खालच्या गुन्ह्यामध्ये ती समन्स केस होती. तर WA काय सांगतं त्याच्यामध्ये व्हिक्टिम बद्दल सांगण्यात आलं. व्हिक्टिम म्हणजे कोण येतो, म्हणजे पीडित व्यक्ती म्हणजे कोण याच्याबद्दल सांगण्यात आलं. पीडित कोण असू शकतो मीन्स अ पर्सन हु हॅज सफर्ड एनी लॉस ऑर इंजुरी कॉज बाय रिझन ऑफ द ऍक्ट ऑर ओमिशन फॉर विच द अक्यूज पर्सन हॅज बीन चार्ज अँड द एक्सप्रेशन व्हिक्टिम इन्क्लूड्स हिज ऑर हर गार्डियन ऑर लीगल हियर.
म्हणजे ज्या व्यक्तीला एखादी दुखापत झाली किंवा जो सफर झालाय, त्याला एखादी त्याचा एखादा लॉस झालाय किंवा त्याला दुखापत झाली, तो व्यक्ती तर व्हिक्टीम म्हणून येणार, पीडित व्यक्ती म्हणून तर येणार, पण त्याचबरोबर त्याचे गार्डियन म्हणजे त्याचे पालक म्हणजे आई वडीलच नव्हे, गार्डियन हा शब्दाचा अर्थ त्याचे जो व्यक्ती जर मायनर असेल, तो व्यक्ती ज्यांच्याकडे राहतोय त्याचे, मग त्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक, मामा, काका, जे कोणी असेल, भाऊ, मोठा भाऊ, अजून कोणी असेल ते त्याचे गार्डियन म्हणून येतात. आणि लिगल हेअरमध्ये त्याचे अपत्य म्हणजे मुलगा, मुलगी, जे कोणी असेल ते त्याचे लिगल हेअर म्हणून येतात. ते सुद्धा पीडित म्हणून त्या व्यक्तीसाठी ह्या फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये दाद मागू शकतात. ज्या ठिकाणी व्हिक्टीम हा शब्द आलाय फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये, तिथं पीडित म्हणून हे सर्वांचा उल्लेख होतो किंवा ह्या सगळ्यांना तिथं गृहीत धरण्यात येतं. तर आता आपण हे डेफिनेशन क्लॉज बघितले आहे. हे डेफिनेशन क्लॉजमध्ये जे शब्द आता बघितले आपण, त्या शब्दांचा फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये वेळोवेळी उपयोग होणार आहे. हे शब्द तुम्हाला समजून घेण्यात जर अजून अडचण येत असेल तर आपण हे शब्द पुढे अजून त्याचे इलॅबोरेट होणार आहेत. प्रत्येक सेक्शनमध्ये जिथं जिथं वॉरंट केस या हे शब्द येतील तिथं आपण त्याबद्दल अजून सांगणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.